हे थंडी थंडी वाजत असेल त्याला बहुतेक, तरी जाऊया आपण, ताप आलाय ना त्याला. कोण? सॅमी, मी माया. माया, अगं मला ना थंडी वाजते खूप. उद्या भेटू हा आपण. हो हो ठीक आहे, तू आराम कर, तू उद्यापर्यंत बरा हो, मग आपण ऑफिसला भेटूया. ओके? उद्याचं पण माझं नक्की नाही, मला बरं वाटलं तर मी येईन. हा हा, बरं वाटलं तरी बाय. या ऑफकोर्स. हा, तू आराम कर, तुला फार गरज आहे आरामाची. हो हो, चल बाय, निघते मी. बाय सॅमी. बाय बाय. माया, हे आनंद भाऊजी म्हणजे सौमित्राचे खूप जवळचे मित्र आहेत. आता राधिका मसालेमध्ये काम करतात. ही माया तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे सौमित्राची मैत्रीण. हाय. हाय. हो ना, म्हणजे ती एसबी ग्रुप ऑफ कंपनी. हो, मी ओळखतो यांना. प्लेजर मीटिंग यू. लाईकवाईज. तुम्ही ओळखता? मग काय, जेनी कुठे आहे? एकटेच आलात तुम्ही? जेनी नाही. हा, कुठे आहे? जेनी, आओ तुम्ही उठा. सौमित्रा, तू अजून उठला नाही? काय झालं? सौमित्र, सौमित्र काय झालं? तू वेडा आहेस का? नाही, घाबरतो नाही, मला कळलं होतं तू नाटक करतो, मला कळलं होतं. जम्प मारल्यानंतर पण मी उठलो नाही त्या गावात. पण कसं काय वाटलं हा, मायासमोर पण कसं सावरून घेतलं की नाही, कमाल ऍक्टिंग केली की नाही. तुला काय प्रत्येक वेळेला मजाच सुचते का? आणि ए ऍक्टिंग वगैरे सगळं सोड, बाहेर तिने मला गाठलं होतं. काय सौमित्र आजारी आहे, हा ड्रेस जेनीचा आहे. काय चाललंय हे सगळं, मला कोणी सांगणार आहे का? एक मिनिट. हॅलो श्रेयस, बोल. वहिनी, बरोबर केलं ना मी? हा, तुम्ही बरोबर बोललात. आपण या विषयावरती नंतर बोलूया. वहिनी वहिनी, एक मिनिट. का आता? मला तुमच्याशी पिंकी बद्दल बोलायचं होतं. आता काय बोलायचंय? ऍक्च्युली मी काही तासांपासून तिला फोन लावतोय, पण उचलत नाहीये फोन ती. हो का? बर. आणि तिने तिने फोन नाही उचलला ना की मग टेन्शन येतं मला. हो. माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय करत नाहीये, काहीच कळत नाहीये काय झालं असेल. गुरुनाथना भेटायला गेला होता तो. गुरुनाथ पिंकी बद्दल विचारत होते. काय? अरे कमाल आहे, गुरु मला सुद्धा भेटला होता आणि मलाही तो पिंकी बद्दल विचारत होता. काय? मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं की पिंकी डॉक्टर आहे आणि जेनी तिच्याकडे जाते ट्रीटमेंटसाठी. म्हणजे जेनी माझ्याकडे, म्हणजे आता मला गायनेकॉलॉजिस्ट बनवलं असतो. अरे एक तरी संधी सोड ना खेचायची. म्हणजे गुरुनाथ जर पिंकी बद्दल सगळ्यांकडे चौकशी करत असतील ना, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्हाला काय पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? ये रे. अरे हो, बरं झालं तू आलात, मी आवरतच होतो सगळं. बरं झालं तुझं दुकान बंद करायच्या वेळेलाच आलो. नाही तर त्या गिरायकांची तोंड कोण बघणार तुझ्या असा फालतू धंद्याला येणाऱ्या. फालतू धंदा? हा काय फालतू धंदा वाटला तुला? अरे तुला काय माहित माझा धंदा काय चालतो ते. अरे तुला आकडा कळला ना, चक्करून पडशील. 6 दुकान आहेत आपली सिग्नलवर मुंबईत, आता 8 होतील. काही दिवसांनी मुंबई काबीज होईल, मग आपला महाराष्ट्र दौरा सुरू होईल. माहितीये तुला? अरे फॉरेनला पण जाऊन चड्ड्या विकतील. अरे काय फॉरेनर पण घेतील आपल्या चड्ड्या. त्यांना कशा विकणार तू? ते अरे दाखवेन ना, ही चड्डी म्हणलं की चड्डी कळते रे. काय तू? नाही म्हणजे पुढची मलाही वाटली रे. अरे वाटणार नाही तर काय, तुला माहितीये तुझ्या घरी यायच्या आधीच मला पिंकी भेटली होती. काय? कुठे? जेंट्स टॉयलेट मध्ये. झाले काहीतरी काय बोलतोय? अरे मी पण शॉक झालो ना. मी तिला म्हंटल, आओ तुम्ही इथे काय करताय जेंट्स टॉयलेट मध्ये? तर मलाच म्हणाली तुम्ही काय करताय, हे लेडीज टॉयलेट आहे. मी पण घाबरलो रे, मला वाटलं चुकून मी लेडीज टॉयलेट मध्ये आलो की काय, मला काही कळलंच नाही. आणि मग मी त्यांना म्हटलं, एक मिनिट. हा नक्की जेंट्स टॉयलेट मध्ये भेटली तू ना? हा अरे हो. चल मी भेटतो तुला नंतर बोला. अरे पण ते पुढचं राहिलं ना, कमाल आहे याची. हा ठीक आहे, आपण भेटूया. पण मी पण आता किड्याला भेटून आलोय. किड्या? अगं तोच माझा मित्र ज्याने व्हिडिओ शूटिंग केलं ना.
ओके, मग काय म्हणाला तो? तो तेच सांगत होता की पिंकी आमच्या घरी येण्याच्या आधी त्यानं सोसायटीच्या जेंट्स टॉयलेटमध्ये तिला पाहिलं होतं. काय, आर यू सिरियस? हो तेच तर. त्यामुळे आता तू जे काही सांगतेस त्याच्यावर माझा विश्वास बसायला लागला. सी, आय टोल्ड यू राईट. आता तर तुला माझं बोलणं खरं वाटायला लागलंय. हळूहळू तुला खात्री पण पटेल. बघतो. बरं, तू आता भेट मला लगेच, आपण भेटून बोलूयात. हा, या, सी यू. हात दिला. हाट. ठीक आहे, ठीक आहे. बस बस झालं आता तुझं ते स्वप्न. मी काहीतरी महत्वाचं बोलायला इथे आले. काय झालं? आता ना आपल्याला ना जरा सावध राहायला लागणार आहे. बहुतेक गुरुनाथना संशय आलाय, त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. हो, हे सांगायला बोलवलं होतंस मला? हो, हे बोलायचं होतं आणि हे जास्त महत्वाचं आहे. आय नो महत्वाचं आहे, बट द थिंग इज ना, मी गॅरीचा विचारच करत नाही आता. मी फक्त स्वतःवर फोकस करते, माझ्या करिअरवर फोकस करते. ऍक्च्युली म्हणून मी पिंकीचा एवढा विचार करते, म्हणून मला तिच्याशी बोलायचं होतं. पिंकीशी काय बोलायचंय? अगं, माझ्या डोक्यात ना एक कॉन्सेप्ट आहे. काय करायचं माहितीये, शोज करायचे. म्हणजे मी तर सिंगर होणारच. तरच बोलतीयस. तू पाहिलंस का त्याला? गुरुनाथ, पण त्यांच्या बेडरूम मधून निघताना जो ड्रेस मी बघितला तो तोच ड्रेस आहे जो पिंकीने घातला होता जेव्हा ती तुला भेटायला आली होती तेव्हा. काय? हो. सो नाव आय एम डॅम शुअर की सॅमीच पिंकी आहे आणि हा सगळा गेम प्लॅन राधिकाने रचलाय. मे बी तुझ्या त्या शनायाला यातलं काहीच माहित नाहीये, त्यामुळे ती तुला काहीच सांगू शकली नाही. हा सगळा गेम राधिकाने केलाय. आणि ऑफकोर्स सामीचा तुझ्यावर आधीपासून राग होताच. सो तो सुद्धा ऍग्री झाला आणि त्याने या संधीचा फायदा घेतला. दॅट्स इट. बरं, एनिवे, मी ऍक्च्युली तिला माझ्यासोबत घरी राहायला येते का असं विचारणार होते. राहायला? हा, म्हणजे ती घरी आली की गॅरी तसंही काही बोलणार नाही मला, आणि रेंट पण शेअर झालं असतं ग जरा. कोणाचं काय आणि कोणाचं काय? काय? काय नाही. बरं, पिंकीशी तू बोलशील की मी बोलू? नाही, तू काही नको बोलूस, मी बोलते. तू फक्त मी जे सांगितलंय ते ऐक. काय करायचं ते लक्षात आहे ना? हा हा, हो. गॅरीवर वॉच ठेवायचा आहे. अगं, पण त्यासाठी गॅरी घरी तर असला पाहिजे. त्या मायाने सोडलं तर पाहिजे त्याला. छचू. तेही खरंच आहे. नाही, तू ऐकशील का माझं? त्यांनी सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली वाजवली, राईट? तूही आता सगळ्यांसमोर त्यांच्या वाजवणार आहेस. सगळ्यांसमोर कसं शक्य आहे माया? आपल्याला फक्त असं काहीतरी करायचंय की सामी पिंकी म्हणून शनायाला भेटायला घरी येईल. एकदा का असं झालं की त्या पुढे काय करायचं ते मी तुला सांगते. हे बघ माया, तुझा विचार चांगला आहे, पण चांगला आहे ना? बस मग, यू जस्ट ट्रस्ट मी, ओके? आणि तू आता दुसरा कुठलाच विचार करू नकोस. फक्त आणि फक्त या प्लॅनवर कॉन्सन्ट्रेट कर. बाकी पुढे सॅमीचं काय करायचं ते आपण दोघे मिळून करणार आहोत. सो प्लीज काम डाऊन, ओके? कुत्र का रडतंय? तुम्ही काय त्याची मावशी आहे का? मला का माहिती, झोप ना. मावशी नाही, पण मम्मा तर जाऊन बघू शकते ना. तू आधी माझ्या पायावरचा पाय काढ, मग काय हवं ते कर. माझे दोन्ही पाय इकडेच आहे, ते बघ. माझा पाय कोणी धरला? गॅरीने धरला असेल. स्वप्नात तसंही आलं होतं की मी खूप मोठी झाले म्हणून माफी मागायला पाय धरला असेल माझं. हे कुत्र जावई बापूंसारखं काय रडतंय? मी काही नवीन नोकरी वगैरे शोधण्याच्या फंदात पडणारच नाही. बस सगळं आहे ते एकदम असंच असू दे. फक्त तू मला सांभाळ आता. हा, मी काहीही करणार नाही. आणि तुम्ही इथे राहताय ना, त्या बदल्यामध्ये असं करा, मला 50,000 रुपये द्या. बाकी कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. हा, मी सगळं सांभाळेन. बस आता इथे राहणार आणि काहीही टेन्शन नाही. ओके? काय बोलतोस तू? ठरलं आपलं. ओके, 50,000 द्या आणि काही टेन्शन नाही. मी पण नोकरी आता शोधत नाही. ओके, मस्तपैकी उठा. गुड मॉर्निंग. मी मस्त चहा टाकतो ना तुमच्यासाठी. छान आल्याचा चहा टाकतो तुमच्यासाठी मी. शानू बेबी, हा नक्की आता काय बोलून गेला? माहिती नाही, पण झोप उडवून गेला. हो ना. त्यांच्या भावांना समजून घ्या हे म्हणताना कसं कळत होतं तुला? काय तो ते घेऊन बसलायस यार?
पिंकी खरी आहे हे त्याला पटावं म्हणून मी खोटं बोललो ना. हो, पण आता मग पिंकी खोटी आहे हे त्याला कळायला पाहिजे म्हणून खरं बोल. अरे मी खरंच बोलतोय पण तुला पटत नाहीये. तुला असंच वाटतं की मी खोटं बोलतोय. कारण आता खरं सांगायचं तर तुला कळत नाहीये, पण खोटं बोलताना हे तुला अजिबात कळत नाही की आपण खोटं बोलतोय, तेव्हा ते खरं असल्यासारखं बोलत असतोस. अरे मी सगळं खरंच बोलतोय. तू खोटं वागतोय. तुला काही कळतंय का? तुला माझा खरेपणा ना तुला पटत नाहीये. तसंच आता खरं बोलायचं तर कशाला खोटं अरे पण आता असल्यासारखं? तू जे खरं बोलणारच आहे मग तुम्हाला खोटं का पट? काय काय झालं? तुम्ही असे गप्प का? खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला बट द वे ही रिॲक्टेड मला अजिबात आवडलं नाही. सो म्हणून मी हा डिसिजन घेतलाय. कंपनीतूनच काय माझ्या लाईफमधून सुद्धा काढून टाकलंय मी त्याला. हे बघ माया, राधिका प्लीज तू मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा डिसिजन झालाय. बाकी फायनल कॉल इज युअर्स. जो डिसिजन घ्यायचा आहे तो तुला घ्यायचा आहे. सो बघ तू. ओके या बाय बाय. नाही 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 अजिबात नाही. म्हणजे आपण स्वतः तिथे होतो. आपण बघितलंय सगळं. जर गुरुला कळलं असतं की सौमित्रच पिंकी आहे तर त्यांनी मोठा हंगामा केला असता. आणि आपला श्रेयसला सुद्धा कळलं नाहीये की पिंकी सौमित्र आहे. त्यांना कसं कळणार? तरी मायाचं काही सांगू शकत नाही. भयंकर हुशार आहे ती. आनंद भाऊजी, तिने कदाचित तो व्हिडिओ बघितला असेल. वहिनी तुम्ही एक काम करता का? मायाला फोन कर. कशासाठी? ऍटलिस्ट एक अंदाज घ्या ना की म्हणजे खरंच तिने तो व्हिडिओ पाहिला आहे की नाही. राधा, मी त्या ऑफिसर लोकांना आता फोन. प्लीज. सॅमीला तर आपण रेड हँडेड पकडणारच आहोत. रेड हँड तर पकडूच, पण त्याच्याबरोबर त्याचे ओरिजिनल फोटो आणि या पिंकीच्या गेटअप मधले फोटो सुद्धा व्हायरल करू. एक्झॅक्टली. आणि हा सगळ्यांना हेच सांगू की हे सगळं कांड राधिकाने केले. ही सगळी आयडिया तिचीच होती आणि या दोघांना बर्बादच करून टाकू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. ओके माया, तू माझ्या बरोबर असल्यानंतर सगळं काही ठीक होणार मला माहिती आहे. एनी टाइम. बरं पुढे काय करायचं हे माहिती आहे ना तुला? येस, मी श्रेयसलाच भेटायला जातोय. आपण बोलूच नंतर. ओके ग्रेट. या बाय. बाय डार्लिंग. आग बीक काही नाही माझ्या मनात. इनफॅक्ट मी तुला सांगतो माझ्या डोक्यात काय. माझ्या डोक्यात तर असं आहे की तिला माझ्या घरी बोलवून सगळ्यांच्या समक्ष मी तिची माफी मागत. तर तुम्ही काय बोलताय? आर यू तुम्ही तुम्ही पिंकीची माफी मागणार आहात? एक्झॅक्टली. हे बघ काय झालं म्हणजे त्या प्रकरणानंतर काय घडलं ऍक्च्युली की जरा शांत होशील का तू? हो ना वहिनी. मे बी आपण जितका विचार करतो ना तसं काहीही घडलं नसेल. बरं मी एक काम करू का राधा? तुझ्या डोक्यात आलंय ना एकदा, तर मग एकदा आपण कन्फर्मच करूया. मी सरळ मायाला फोन करतो आणि अंदाज घेतो तिने व्हिडिओ बघितलाय का. हा करेक्ट आहे. कर कर, पटकन कर. ओके कर. फक्त मायाशी जरा सांभाळून बोलायला लागेल. ए, 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 ए. पिंकीचा फोनवर ना फोन करतोयस. पिंकीचा फोन आहे. काय करतोयस यार? यार वाट लागली असती सगळी. मग सॉरी सॉरी. आणि ये तब्येत तुझी बरी नाही विसरू नकोस. हा हा हो हो हो. बरं झालं आठवण करून दिलीस. मला सांगता मी विसरू. फक्त एवढंच माहितीये की माझ्यासाठी माझी कंपनी महत्वाची आहे. म्हणजे आपली कंपनी महत्वाची ऑफकोर्स. आणि गुरुनाथने जर पिंकीची माफी मागितली तरच आपल्या कंपनीचा फायदा आहे. आणि एक्झॅक्टली याच गोष्टीसाठी गुरुनाथने नकार दिलाय. सो त्यामुळे मी डिसिजन घेतलं की गुरुनाथ आता आपल्या कंपनीचा भाग नसेल यापुढे. इनफॅक्ट गुरुनाथ हा टॉपिकच माझ्यासाठी क्लोज झालाय कायमचा. बाय द वे मी नंतर कॉल करू का? आय एम इन अ मिडल ऑफ समथिंग. सो हा ओके 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 बाय बाय. या बाय. नकळत तुमचं नातं अजून घट्ट व्हायला त्यानं हेल्प होईल. कळतंय का? तर या बाबतीत तुम्ही खरंच फारच एक्सपिरियन्स राहता तुम्ही. नाही म्हणजे हेच
करण्यासाठी मी राधिका वहिनीला सांगत होतो. एक मिनिट. आता हे सगळं राधिकाला सांगायची काही गरज नाहीये. उगीच ते पिंकी पर्यंत पोहोचलं ना तर श्रेयस कसं आहे, पिंकीसाठी तू तिथे येणं हे सरप्राईज आहे, बरोबर. आता तिला जर ते आधीपासून माहिती असेल तर मग काय गंमत राहील ना. तर तू आलास तर तिला ते सरप्राईज मिळालं पाहिजे ना. राधिकाने तिला सांगून टाकले तर काही उपयोग नाही, म्हणून तू कशाला उगीच सांगतोस राधिकाला. राईट सर. घेऊया ना. तू काय आधीच्या शनायासारखी बडबड करतेस मम्मा. काय झालं? पिंकी यायला तयार झालीये. हो ग्रेट. वाव. अरे यार किती तयारी करायची आता. एक मिनिट, पिंकी आल्यावर गॅरीला काय सांगायचं मला काही कळत नाही. विसरली. डोंट वरी मी आहे ना आठवण करून द्यायला. आता तू फक्त गॅरीला पटवायचं कसं ते लक्षात ठेव. याला म्हणतात शैतान का नाम लिया और जावई. की तुझ्या मनासारखं सगळं झालं ना तर पिंकी पण घरी येते ना, तर माझं मग रेंट माफ कर. हा मी फ्री मध्ये राहते. हा बघू. अरे बघू काय, प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, लेट्स सी. बघू ना आपण, बघू ना. लेट्सी म्हणाले. लेट्सी म्हणजे हो म्हणाले. कळलं. मी तुला म्हटलं होतं ना शरू बेबी, जावई बापू ना देव माणूस आहे. कधी बोलली होतीस तू? पिंकी उर्फ सौमित्र बनहट्टी, आता लवकरच तुझा डाव संपणार आहे आणि माझा डाव सुरू होणार आहे. तुझा खरा चेहरा समोर येताच आता तूच माझी माफी मागणार आहेस. मला हेल्प करते. तुला पण कधी हेल्प लागली तर सांग, मी करणार आहे. हे तू सांगण्याची अजिबात गरज नाही, मला माहिती येते. एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. बरं ऐक ना, मी काय म्हणते, तिथे माया वगैरे कुणी आलं नाहीये ना? नाही, ती कशाला येईल इथे? तू का असं विचारतेस? नाही, मी असंच विचारलं. नाही हे बघ, पण ते काही महत्वाचं नाहीये. मी हे सांगायला फोन केला होता की पिंकी निघतीये तुझ्याकडे यायला. ओके ठीक आहे. बरं तिला सांग, मला तिच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं. हे मी कशाला सांगू? हे तू तिलाच सांग ना प्रत्यक्ष भेटून. हा ओके ठीक आहे चल बाय. सौमित्र काळजी घे. हा गुरुची ना हो गई. काय हे काय? तू नको काळजी करू, मला माहिती तिथे गेल्यावर काय करायचं व्यवस्थित माहिती, मी जाईन. अरे हो ना वहिनी. अरे लढाई जरी त्याने सुरू केली असेल ना, जिंकणार आपणच. झालं का बोलून? आनंद निघायचं का आपण? चला 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 निघूया पटकन. काय निघताय? चहा केलाय तुमच्यासाठी, चहा घ्या आधी. चहा नको, लिपस्टिक खराब होईल. हा, तू थांब, मी घेतो. ओके चला. ए चल ना बाबा, चल ना, वाटेत पिऊ ना चहा. एक मिनिट, पिंकी सारखं वागा ती. पिंकी सारखं वागू. जेनी ए चल चल, चल, चल. वहिनी, नंतर. ए, पिंकी पिंकी. येस. पिंकी घरी येऊन गॅरीला सॉरी म्हणणार. नाही रे, पिंकी कशाला सॉरी म्हणेल? मग काय तुम्ही सॉरी म्हणणार आहात? मी कशाला सॉरी म्हणू? मग काय शनाया सॉरी म्हणणार आहे? शनया कशाला सॉरी म्हणेल? अरे मग कोण सॉरी म्हणणार आहे? अरे गॅरी सॉरी म्हणणार आहे. कोणाला? पिंकीला. काय माहितीये, पिंकी सॉरी म्हणाली ना गॅरीला तर गॅरीची नोकरी वाचणार आहे. पण सॉरी गॅरी म्हणणार आहे ना? हा तेच, गॅरी सॉरी म्हणाला ना पिंकीला तर पिंकीची नोकरी वाचणार आहे. अच्छा, म्हणजे गॅरीने पिंकीला सॉरी म्हटल्यावर गॅरीची नोकरी त्याला परत मिळणार आहे, हो ना? अच्छा, अरे सॉलिड आहे गॅरी. अरे मग काय हरकत नाही, राहा तुम्ही. तसे आपण पार्टी देणार आहे. पार्टी. येस, आय विल गिव्ह यू पार्टी टू यू. काय जाऊ द्या ना शब्द, भावना लक्षात घ्या. हा काय ते. आणि बघ कसं आहे ना, आपण वेळेत पोहोचलो नाही तर राधिका वहिनी ना उगाच टेन्शन येईल. तू नको टेन्शन घेऊ. किती वाजले सांग? आता पाहुणे आहेत ना, हा. तासाभरात आटपतो. पण इथेच थांबू नकोस, मी तुला कॉल करीन मग पिकअप नक्की. करायला. हा. पण एक काम करशील हा. ना, ते श्रेयसचं प्रकरण बाबा संपवून टाक. त्याला हो. समजाव काय ते, नाही तर राधा फक्त चिडणार नाही, मारेला आपल्याला. नक्की मी त्याला आत्ताच भेटतो आणि खरं काय ते सांगून टाकतो. ओके बाय आनंद. अनब्लॉक केलंय तुला, मेसेज कर रात्री. बाय. नाही ए ऐक ना, इथून पुढे पिंकी मी तुला खूप मिस करणार. मिस टू. बाय. बाय. सांभाळून आणि लवकर. हा. पिंकी काहीतरी काय बोलते? ज्या दिवशी पिंकी मला आवडायला लागेल ना, मी सरळ हिमालयात निघून जाईन. वाव. एकदाच हे झालं की विषय मिटेल ना. म्हणजे तू मला बोलणार नाही, माया मला बोलणार नाही आणि एकदाच संपूनच जाईल ना विषय.
कधी येणार आहे? हा, एवढा डेस्परेट? माफी मागायला एवढं डेस्परेट पहिल्यांदाच पाहिलं मी तुला. माफी? मला तर कानाखाली मारायला माझे हात शिवशिवत आहेत. आवर तुम्ही जरा. नाही मॅम, गुलमोहरला नाही जाऊ शकत आपण. अगं पण जर समजा सौमित्राला काही गरज असेल, त्यांनी फोन केला तर आपण तिथेच असू, आपण लगेच त्याच्यापर्यंत पोहोचू शकू ना. मॅम तुम्हाला कळत नाही, आपण तिथे जर गेलो तर आईंना सगळं सांगावं लागेल, मग त्या सुद्धा टेन्शन मध्ये येतील ना. तुम्ही नका विचार करू, आपण काही फार लांब नाहीये तिथून. तुम्ही फक्त इथे शांत बसा. मी आहे ना, मी सारखा आनंद सरांना फोन करते आणि अपडेट्स घेत राहीन. प्लीज सौमित्रालाही कॉल करते आणि सांगते, सगळे इन्स्ट्रक्शन्स देईन मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही बसा. आता मी कुणालाच भेटू शकत नाही, खूप महत्वाच्या कामाला चाललोय. अरे पण हॅलो. हा, पण उद्या पार्टीला मात्र नक्की भेटूया. आणि जेनीला सांगा की पार्टीला यायचंय, ठीक आहे? हो हो, ते हॅलो. आम्ही बाय सर. काय काय झालं याला? का वियर्ड का वागतोय तू? काय बघतेस काय? काय करतोयस तू? का करतोयस तू हे? अगं, पुष्पगुच्छ करतोय ना, फुलांचा बुके. काय, कोणासाठी? पिंकी येणार आहे ना, तिच्यासाठी. आवडते ना, थोडी आवडते. खरं सांग मला. मला काय, मला सगळंच माहिती आता. मला सांग ना. तसं नाही शनाया, तशी नाही आवडत, पण ज्या व्यक्तीमुळे आपले डोळे उघडले आहेत त्या व्यक्तीला त्याचं ड्यू क्रेडिट नको का द्यायला? हसायला काय झालं? असं काहीतरी बोललं की मला चक्करच येते. हे बघ, मी जे काय बघते मी. काढा ना गॉगल. काढा ना गॉगल, म्हणजे दिसेल नीट रंग. कशाचं? फुलांचा. हो, मला पिंक दिसतायत ना, ते काय नक्की रंग आहे तुम्हाला दिसेल. काढा गॉगल. हो ना, काढ ना. कशाला घातलेस गॉगल तू रात्रीचा? काढा ना. हा, काढा तो गॉगल काढा. नाही, मी सध्या नाही गॉगल काढू शकत. का? डोळे आलेत मला. अहो, आता काय डोळ्यांची साथ वगैरे नाही चालू आहे, हा? त्यामुळे असे कसे डोळे येऊ शकतील? तुमचे डोळे उघडले ना, माझे डोळे आले. सो हे पण होतं माझ्या डोक्यात की मी जर का सिंगिंग करेन तर मला बॉडीगार्ड लागेलच ना. त्यामुळे तू सगळ्यांना असं बाजूला करू शकते. याला जसं मारलं तर सगळ्यांना मारू शकतेस ना तू. हो का? मी तो विचार करत होते. आणि ऐक ना शनाया, आपण तुला जे काही बोलायचं ते नंतर बोलूया, ओके? नाही ना, प्लीज प्लीज. ऐक, लास्ट आहे, मला सजेशन हवं तुझं, प्लीज. ऐक ना प्लीज, आपण नंतर बोलूया ना. मी येते ना तुला भेटायला. आपण तुला जे काही विचारायचं तेव्हा विचार, आपण नंतर भेटू, ओके? कारण ना मला लेट होतोय ना, सो मला आता निघायला लागेल. ओके, बाय बाय. काय इतक्यात निघालात? इतक्यात म्हणजे हो. नाही, इतक्यात कसं जाऊ देईन मी? अरे हो, सॉरी, तुमची ते काय माफी मागायची राहिली. पण खरं तर तुम्ही सौमित्र आहे ना आपला, त्यांच्या या दूरच्या बहीण नाही का? हा? ओ अच्छा. बट जितकं मला माहितीये सौमित्रला दुसरी कुठलीच बहीण वगैरे नाहीये. नाही, आमची भेट नाही झाली कधी. नाही, लहानपणी वगैरे झाली असेल कदाचित. झाली आहे का आपली भेट? म्हणजे आय डोंट रिमेंबर म्हणून. नाही, सौमित्र चालली भेटत नाही, मी कुठून भेटणार? नाही, असेल पण एक काम कर ना मग माया, म्हणजे जेव्हा सौमित्र भेटेल तेव्हा त्यालाच विचार ना मग प्रत्यक्ष. माझीच आहे, पण तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. खरं तर सौमित्रपेक्षा चूक माझीच आहे. या सगळ्याला मी सपोर्ट केला नसता ना, तर आज एवढं सगळं काही घडलंच नसतं. तर हे असं आहे सगळं माया मॅडम. म्हणजे मी पिंकीला आधीपासून ओळखतच नव्हतो.
शनायाची मैत्रीण म्हणून ती पहिल्यांदा घरी आली आणि त्यानिमित्तानं आमची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी तू मला फायर केलंस. काय चाललंय का इकडे? पिंकी बद्दल डिटेल मध्ये हिला सांगायची काय गरज आहे? अरे असं कसं? कळलं पाहिजे ना पिंकीचं कॅरेक्टर काय ते काय होतं ना. आणि मेन माझ्या डोक्यात काय आलं माहिती का, की आता माया माझी बॉस आहे ना. तर एखादा कंपनीशी रिलेटेड एवढा मोठा इश्यू झालाय तर मायाला सगळं माहिती पाहिजे ना. काय झालं, कोणाची चूक होती, कोण कोणाला काय म्हणालं, माफी मागितली, म्हणजे मग कसं एक सर्कल कंप्लीट होतो, विषय संपतो ना. म्हणून जरा आवश्यक आहे नाही का. किंवा ती बॉस असेल ऑफिसमध्ये, इथे घरी नाही. मग मला नोकरीवरून काढून टाकलं की तूच सांभाळ मला. ही काढते नोकरीवरनं. नाही पण काढलंच तर मग तू सांभाळ आणि घराचे हप्ते तूच भर. चालेल? काहीतरी बडबडू नको. ऐकलंस? पाहिलं ना माया, हे असं रिॲक्ट होते शनाय. जेव्हापासून तुझ्याबद्दल कळलंय ना, मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करते. मी पण. नाही, मी वेगळ्या कारणासाठी, जिच्यामुळे एसबी ग्रुप ऑफ कंपनीची एवढी इज्जत गेली. आमचं फक्त काही करोडोंचं नुकसान झालंय. ती कोण आहे? तिला मला भेटायचंच होतं. आणि फायनली आज भेट झाली आपली. आणि गुरुनाथ सोबतच मी सुद्धा तुझी माफी मागायला आले इथे, एक एसबी ग्रुप ऑफ कंपनीची रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई म्हणून. या सगळ्यावर शनाया जर अशी रिॲक्ट करत असेल तर मी काय करायचं माया, सांग ना. मला तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये काय, पण मला कळत नाही अजूनही तू करतोयस काय इथे. नाही, हा प्रश्न मलाही पडला होता. पण मग कुठेतरी वाचल्यासारखं आठवलं. स्वर्गात बांधलेल्या असतात ज्यांच्या लग्नाच्या गाठी, त्यांच्याच होतात अचानक गाठी भेटी. क्या बात आहे. बघितलंस, लग्नाच्या गाठी गाठी भेटी. हा, यमक जुळायला लागले की नाही. आणि हल्ली तुला भेटल्यानंतर माझं असं यमक जुळायलाच लागले. अगं पिंकी, आता यमक जुळतच आहे तर तुझ्यावर केलेली एक कविता ऐकू तुला. नको 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 कविता नको प्लीज. नको ना प्लीज ना. नको ना, आता नको. आपण शांत बस. अगर कविता नको नको ना कविता. ओके. शांत बसू, शांत. ओके. केवढी नाचक्की होईल. नाही, हे बरोबर नाहीये. मला खूप टेन्शन येतंय हो. वहिनी होल्ड ऑन. तुम्ही खूप टेन्शन घेताय. रिलॅक्स. आता महत्वाचं काय, आपल्याला सौमित्रचं अपडेट हवंय, बरोबर आहे? हो. हा, मी जातो, त्याला कॉल करतो. तुम्ही इथे जरा शांतपणे बसा. जेनी प्लीज टेक केअर. हा वहिनी, तुम्ही पण याची काळजी. हा चला. गो फास्ट. मॅम तुम्ही बसा. काय करताय तुम्ही? काही करत नाही होत. काहीच करत नाहीये. इथून पुढे आनंद सर तुला कधी फोन करणार नाही. चांगलंच सुनावलंय मी त्यांना. क्या बात है, डिमांड में हो पिंकी. इथे हा तिथे तो. शट अप. बस चिडते का? एक मिनिट, खूप सॉलिड आयडिया आहे माझ्याकडे. तुझ्या गर्लफ्रेंडला जर का कोणी छेड काढायला फोन करत असेल ना, त्या माणसाशी कसं बोलायचं याचे टिप्स देऊ शकते मी. देऊ? दे ना, प्रश्नच नाही, देच. पिंकीला कोणी माझ्यापासून वेगळं करायला नाही पाहिजे. हा, सो बेसिकली काय करायचं माहितीये का? थांब गं पिंकी, ऐक तू पण ऐक. हा, सो बेसिकली काय करायचं माहितीये का? कोणीही जर का तुझ्या गर्लफ्रेंडला छेडत असेल ना, फोन उचलल्या पहिले हॅलो म्हण. हॅलो. जेव्हा 1 मिनिट. एवढ्या रात्री माझं काम परफेक्ट करणारा एकच माणूस आहे. कोण? किड्या. बोल गुरु, एवढ्या रात्री कशाला फोन केला? किड्या, ऐक, एक महत्वाचं काम आहे. नाही, एवढ्या रात्री तुझा फोन आला म्हटल्यावर मला कळलंच होतं काहीतरी महत्वाचं काम असेल. बोल. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता गुलमोरला म्हणजे आमच्या सोसायटीला निघून ये आणि माझ्या फ्लॅटला बाहेरून लॉक कर, कुलूप लाव. कळलं? आणि त्याच्या बदल्यात तुला काय हवं असेल ते मी. नाही, ते पैशाचं काही तू बोलायचंच नाही. खेड्या, मी तुझ्याशीच बोलतोय ना. हा, तुला काही अपेक्षाच नाही. बात आहे यार, याला म्हणतात मैत्री. माफी तर मागणार होता आपण, पण तिला इकडे थांबून घ्या, तिच्याशी गप्पा मारा, म्हणजे माफी पण मागता येईल, पाहुणचारही करता येईल. तर तिला इकडे थांबूया आपण असं. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना, आता एवढ्या रात्री तिला कुठे पाठवणार? इट वोंट लुक गुड, राईट? मी नाही थांबणार. का? अरे का असं काय? तुझी मैत्रीण आहे ना शनाया, तू सांगूच शकतेस ना तिला. आणि तू सांगितलं की थांबेल ती, त्यात काय बरंच होईल ना सगळ्यांसाठी. हो.
समजा बरं म्हणून सोनं मला बोलतो हे ऐकू नाही आलं काय? काय नाही बाय. थोडक्यात वाचलं. बरं, चल आता जास्त वेळ घालवता कामा नाही, आपण लगेच कामाला लागूया. ओके राईट राईट चल. तो तिकडनं बाहेर निघालेला नाहीये. हा म्हणजे श्रेयस गुलमोहरमध्ये गेलाय. हो मलाही असंच वाटतंय. पण तुम्ही जेव्हा सौमित्राला फोन केला तेव्हा श्रेयसनी कसं काय फोन उचलला? सौमित्राने का नाही उचलला? कुठे आहे तो? तो तिथेच आहे पिंकी म्हणून. मी ऐकलं ना, तो त्याच्यावर ओढत होता पिंकीला की तू गप्प बस मी बोलतोय, तू गप्प बस मी बोलतोय. म्हणजे आनंद भाऊजी याचा अर्थ ना सौमित्र खूप अडचणीत आहे. मी तुम्हाला सांगते नक्की असंच काहीतरी असणार. गुरुनाथ आणि मायाने काहीतरी प्लॅन केलाय नक्की. ओके सौमित्र तू जरी म्हणत असलास ना तरी मला खूप भीती वाटते आता. असं वाटतं की लगेच तिथे यावं आणि सगळं खरं खरं सांगून टाकावं सगळ्यांना. राधा तू जर शांत राहशील का? असं काही करणार नाहीस तू. ओके पोचतो मी लवकरात लवकर घरी पोचतो, काही काळजी करू नकोस, शांत राहा. ओके हो ओके बाय. नीट राहा. कशासाठी आलाय तिथे? इथे वॉशरूम. जा ना जा जा जा. त्यासाठी आलाय ते कसं काय विसरता? जा 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 लवकर जा. मागे 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 मागे. उशीर झाला यार, चला लवकर. काय ग एवढा वेळ का लागला? नाही ते सॉरी, बाकीचे गेले का? हा जेवण झालं त्यांचं. श्रेयस कुठे आहे? तो टॉयलेटला गेलाय आता. जा घेऊन ये त्याला. जेवण घे मस्ती करते. जेवून नकोच आता. आता पास झालं माझं, पोट भरलं. आणि तसंही गॅरीने माफी मागितल्यावर ते निघणारच आहे. तरी पण आज नको ना प्लीज, आज नको ना प्लीज. हा थांब ना प्लीज. चनाया तुला किती वेळा सांगितलंय टच नको ना करत जाऊ. मला नाही आवडत असं हात धरलेला. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही आवडत मला. कुठे कुठे टच केलं नाही आवडत? कु- कुठे कुठे टच केलं नाही आवडत सांग ना मग. कुठे म्हणजे नाही टच. मला टचच आवडत. मला टचच आवडत नाही. मला टचच आवडत नाही. शनाया, कळत नाही का तुला? मी black belt आहे. मारू नको पिंकी, मला मारशील का ग? मग टच नको करू. मला नाही कर. नको करू. एवढी काय लागली? झाली ऑलमोस्ट झाली. तेल पण गरम होत आलंय. आणि बाहेर काय सुरू आहे? काय नाही, ती शनाया सौमित्र बरोबर काहीतरी फालतू गप्पा मारते. ग्रेट. म्हणजे शनाया जोपर्यंत जितकं त्याला अडकवून ठेवते ना गप्पांमध्ये तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. ही ग्रेट. तेल गरम झालंय. आता मी मस्तपैकी स्ट्रॉंग तिखटाची फोडणी घालते. म्हणजे त्याला डेफिनेटली शिंका येतील आणि आपल्याला कळेल तो मुलीसारखा शिंकतोय की मुलासारखा. असा शिंकला पाहिजे ना की त्याचा सगळा मेकअप हल्ला पाहिजे, ते केसांचा विग बिग सगळं बाहेर पडलं पाहिजे. टाक तू फोडणी. दे ऑल सेट फोडणी. ऑल सेट ऑल सेट. लांबून. अरे कव्हर कर नो. तुला शिंका येतील कव्हर कर. उपचार सापडला नाही माझ्या या व्हॉइस कॉर्ड्स वर. स्ट्रेंज. हा फ्रॉड नाही, कम्प्लीट फ्रॉड आहे. हा नाही हे फार विचित्रच आहे ना सगळं. हो ना. डॉक्टर सुद्धा म्हणाले माझी केस एकदम रेअरच आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही करेक्ट आहे, आहेच. फारच रेअर केस आहे. एवढी रेअर की एखाद्याला संशय यावा इतपत रेअर केस वाटते मला तर. पॅनिक होत आहे. प्लीज रिलॅक्स. तुम्ही बोललात ना आता सौमित्रशी, त्यांनी सांगितलं ना की त्याला कोणीच ओळखलेलं नाहीये. मग हो म्हणालाय, पण आतापर्यंत ओळखलेलं नव्हतं. इथे गुरुनाथ आणि माया आहे. ते कधीही ओळखू शकतील सौमित्राला. वहिनी नको ना प्लीज.
फर्स्ट डेट खूप इम्पॉर्टंट असते हा, नीट प्लॅनिंग करायचं, ठीक आहे? ऐक पिंके, हा ग्रँड प्लॅनिंग करायचं एकदम, कळलं तुला? हो पिंकी अगं लक्ष दे ना, महत्वाचं सांगते ती. तेच आहे लक्ष. सो बेसिकली काय कर, चल लवकर बोल. काय ग टच मी नॉट, मला काय मारते? तुझी माफी मागायची आहे की नाही? काय झालं तुला तो? थांब ना. काय काय सगळं व्यवस्थित झालं ना? जे गुरुनाथ सुभेदार, तुमची शब्द संपत्ती अफाट आहे माहितीये मला. मुद्द्यावर या ना लवकर. हा ते ते जे काही माझ्याकडून चुकीचं वागलं गेलं, स्त्रियांचा अनादर झाला, तुझा अनादर झाला, तसं अजिबात पुढे होणार नाही. यासाठी मी माफी मागतो, मला क्षमा कर, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी पण यांना माफ केलेलं आहे. माझा यांच्यावर विश्वास आहे. थँक्यू सो मच. चला 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 चला. असं कसं आता मी माफी मागणार आहे? तुम्ही कशाला, तुम्ही स्त्रीच आहात. नाही म्हणजे मी स्त्री असले तरी एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सिनियर मॅनेजर आहे की नाही, सो या नात्याने मला पण तुझी माफी मागायची. मग रोके माफी मांग असं सगळं चालू असेल आणि शेवटी तर 9 रस्म अलग अलग प्रकारचे माफी मांग असं सगळं करतोय तो, म्हणून त्याला तिथे उशीर झालाय. हा असं वाटतं मला. मला पण तसंच वाटतंय मॅम. आणि ती माया आहे ना, तिच्या तर कंपनीचा प्रश्न आहे. ती पण गुरु सरांकडून असंच काहीतरी करून घेत असेल. हा तुम्ही आता मला किती काही सांगितलं, किती समजवलं ना, तरी काही फरक नाही पडणार आहे. जोपर्यंत मला सौमित्रचा फोन येत नाही ना की मी इथनं निघालोय, तोपर्यंत मला नाही चैन पडणार. लॉक सुद्धा गंजतात ना. इथे अजून काही वेळ थांबलं तर मलाही गंज चढेल. लोक काहीतरी करा ना, नाहीतर त्या याला परत फोन करा वॉचमनला. अजून कसं नाही आला तो? असा हा आला. हाँ वॉचमैन, मैं गुरुनाथ सुबेदार बोल रहा हूँ. काय फोनवर बोलताय का? बोला ना. नाही त्याला कळलं पाहिजे ना कोण बोल. तुमचाच फ्लॅट आहे ना. हाँ वॉचमैन, जरा दरवाजा बाहर से खोलने की कोशिश करो. अरे बाहर से दरवाजा लॉक हो गया है. नाही उघडते म्हणतोय. ऐसा कैसा नहीं खुल रहा है? वो खोलो, कुछ तो करो, वो तोड़ दो. अख्खी रात्र इथेच काढावी लागणार ना मला. ते बाहेरून कसं काय लॉक झालंय दार? नाही सौमित्र, मला काहीतरी गडबड दिसते. गुरुनाथ आणि मायाचा प्लॅन तर नाही ना? त्यांनी तुला ओळखलं तर नाहीये ना? मला पण तसं वाटत होतं मध्ये ओळखलंय की काय, हा मग पण नाही राधा, म्हणजे काय झालंय? ओळखलं नसणार. कारण गुरुसारखा माणूस शांत नाही ना राहणार मला ओळखल्यावर. हो पण अजून इथे काही काळ राहिलो ना राधा, तर नक्की ओळखणार आहेत ते मला. कारण इथे कसं राहणार आहे मी सांग. रात्रीच्या कपड्यांपासून प्रॉब्लेम आहे सगळा. अरे मग सौमित्र, आता काय करायचंय? आता जे काही करायचं ते तुम्हाला करायचंय, कळलं का? उघडलंच नाही आणि तुला आता इकडेच थांबायला लागणार. आपल्याला आपला वेळ मिळणार आहे. खूप गप्पा मारता येणार, माझ्या मनातलं तुला सांगता येणार. आज फक्त कॉफी, कविता आणि पिंकी. श्रेयस, प्रेमाच्या गोष्टी वॉशरूमच्या दारात नसतात करायच्या. प्रेमाला नजर लागते आणि वासही येतो. मी जे नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतो ना, ते यासाठी काय? की तू आहेस म्हणून मी आहे. नाही माया खरं सांगतोय मी, तू आहेस म्हणून मी आहे. मला सांग, तू नसतीस किंवा तुझ्या लक्षात नसतं आलं तर मुळात सौमित्रच पिंकी आहे हे मला कळलंच नसतं ना. मी आपलं तिरीमिरीमध्ये जाऊन तमाशे केले असते, एक कानाखाली वाजवली असते आणि मग परत सगळ्यांनी मलाच दोष दिला असता. आणि पण आता तू आहेस म्हणून सगळं सुरळीत घडते आणि थँक्यू सो मच माया. तिकडे तो सौमित्र इथून सुटण्यासाठी धडपडतोय, ती राधिका त्याला भेटण्यासाठी तडफडते. चालू दे. आणि आपण या सिच्युएशनवर असतोय. अरे असं कसं थांबावं लागणार? माझे घरचे वाट बघतायत. माझे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत. पिंकी, सगळ्यांच्याच घरचे वाट बघतात ग. फोन करून सांग ना, नाही येऊ शकत. अगं पण
थोडं काय त्यात आता, तू आल्यापासून जायचीच घाई करतेस. असं नको करू, आज राहा ना माझ्यासोबत माझ्याच बेडरूम मध्ये, आपण रात्रभर तिथेच राहू आणि तिथेच झोपू. ऍक्च्युली झोपू नको या, आपण रात्रभर धमाल करूया. ऐक ना अशा नाही, उगाच एक्साइट होऊ नकोस, ते शक्य नाही. अरे काय यार, केव्हापासून बघते माझ्यासोबत माझ्या बेडरूम मध्ये राहायला, प्रॉब्लेम काय आहे का? आहे माझा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझा हाच प्रॉब्लेम आहे की मी तुला प्रॉब्लेम सांगू शकत नाहीये. म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, मला अनोळखी ठिकाणी झोपच येत नाही. असणारच ती प्रेमात पडलीये तुझ्या. हा? श्रेयस, तुला माहितीये प्रेमात पडल्यावर इतकं हॅपनिंग वाटतं ना सगळं. गॅरीला हे चांगलंच कळलंय, सतत कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रेमात पडलेला असतो. मला सगळं लेटच कळतं, म्हणून मला आत्ता कळलंय मी पण कोणातरी प्रेमात पडले पाहिजे ना. जशी बोलते बोल पिंकी. ए मी नाही पिंकी, ही बाहेर तर पिंकी म्हणू नका तुम्ही. चुकून- अगं- रेड शी. पिंकी माझ्या प्रेमात आहे. हा असं करू, हे बघ, गुरुनाथ श्रेयस पुरुष पुरुष एकत्र झोपतील, तू शनाया स्त्रिया स्त्रिया एकत्र झोपा. तू मी एकटी झोपेन ना बाहेर, बरं वाटेल मला, मी एकटी कम्फर्टेबल असते एकदम. अजिबात नाही, मी तुला एकटीला वगैरे झोपू देणार नाहीयेस. कम ऑन, गेस्ट आहेस तू आमची. मी ऐकणार नाहीये तुझं, तू हे चेंज कर आणि आपण दोघी झोपणार आहोत बस. अगं हे बघ, सगळंच माझ्यासाठी अनकम्फर्टेबल आहे. इथे झोपणं काय, हे कपडे काय, मला हे नाही जमणार ग. ट्रस्ट मी पिंकी, यू विल बी कम्फर्टेबल. ओके, हे चेंज करून घे, मी आलेच तोपर्यंत. ऐक ना माया, अरे यार, येऊन गेल्यापासून आम्ही त्याच गोष्टीचा विचार करतोय. विचार नका करू, फक्त हालचाल करा काहीतरी. स्पष्ट सांगतो राधा, वाचवा आता मला, वाचवा आता, सोडवा या पिंकी मधून, सोडवा. वाच झाली पिंकी. सम्या, तू ना धीर सोडू नकोस, करतो आम्ही काहीतरी. अजून इथे राहिलो तर काय काय सुटणार आहे ते मला नाही कळत. धीराचं काय घेऊन बसलास, कर बाबा काहीतरी. फाफडे खाणं बंद कर, बदाम खा, काहीतरी सुचेल तुला. सोडव आता रे, सोडव. मजनू असायचा बाहेरच. ही केली. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे, माझा स्वतःवर विश्वास नाहीये. म्हणजे तसं नाही म्हणजे कसं आहे की आपली आत्ताच ओळख झाली आहे ना, अचानक तुझ्याबरोबर बेडरूम शेअर करायची ऑकवर्ड होतं मला. अच्छा तसं होय. नो नो नो, आय रिअली अंडरस्टँड दॅट. तू टेन्शन घेऊ नकोस. गुरु सरांना जाऊन मी आत्ताच्या आत्ता सांगतो की हे शक्य नाही. सांगू टाक. सांगू ना. फक्त मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. घेणार नक्की घेणार. हा घेणार. नक्कीच घेशील तू. ये आप कौन बोल रहे हैं? पहले कोई और बात कर रहा था. वो नया है वो, आप हमसे बात कीजिए ना. भाई साहब, 504 नंबर का फ्लैट बाहर से लॉक हो गया है, वो अनलॉक करना है. अच्छा ऐसा प्रॉब्लम है का? आप तनिक भी चिंता मत कीजिए, आपने बोल दिया, समझो काम हो गया. हाँ जी, बहुत बहुत शुक्रिया आपका, धन्यवाद. बस बुमलत. झालं आपलं काम. या. जाडजाड आहेत ना जरा, तर ती त्या मानानं जरा नाजूक वाटते ना अंगठी. तुम्हाला कसं कळलं? काय श्रेयस, आता मला नाही तर कोणाला कळणार. 3 वेळा तो हात माझ्याच गालांवर पडलाय ना, त्यामुळे अजूनही असं वाटतं की ती बोट इथेच उमटलीत की काय. मी नाही सांगणार तर कोण सांगणार अजून तुला. ते आहेच म्हणा. नाही, तुला हे पिंकी बद्दलचं कौतुक म्हणून तू बोलतोयस की माझ्याबद्दलची सहानुभूती म्हणून बोलतोयस? सर जाऊ देत ना. महत्वाचं हे आहे की आज ही अंगठी मी पिंकीला देणार आहे. गुरुनाथ, हे कपडे कसे होतील, मला नाही होत आहेत. त्याला हे सगळं करायला सांगून मी फार मोठी चूक केली. यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. त्याचं खरं रूप जर सगळ्यांना कळलं तर आम्हा सगळ्यांनाच त्याचे खूप मोठे परिणाम भोगायला लागतील.
सौमित्रच्या आईबाबांना त्याचा खूप त्रास होईल. हे असं काही घडलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. माझी तुला हात जोडून कळकळीची विनंती आहे, प्लीज माझ्या सौमित्राची काळजी घे आणि त्याची सुखरूप सुटका होऊ दे या सगळ्यातनं. या गोष्टीचा राग येतोय तुला? ए कमॉन माया प्लीज, असं काही नाहीये. तू नाही, समज. मग कसं आहे? अगं ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आपला प्लॅन काय आहे की सौमित्राला जास्तीत जास्त त्रास व्हावा, म्हणजे पिंकीला जास्तीत जास्त त्रास व्हावा, बरोबर आहे. आता ती जर शनाया बरोबर राहिली तर आपला हा श्रेयस कसा त्रास देणार तिला? तुला कोणी सांगितलं की श्रेयस त्याला त्रास देऊ शकत नाही म्हणून? म्हणजे अरे कम ऑन गुरुनाथ, श्रेयस इज इन बॅडली लव्ह विथ पिंकी. तो ऑफकोर्स त्याच्या मागे मागे असणार. आपण कितीही अडवलं तरी पिंकी जिथे जाईल तिथेच जाणार आहे श्रेयस. खरंच असं होईल? ऑफकोर्स. दुसऱ्यांना सल्ले देण्याएवढी अक्कल नाहीये तुला. डिस्करेज करतेस का ग? नाही डिस्करेज नाही करत आहे, फॅक्ट सांगते. तू माझ्या टिप्स तर ऐक आधी. बोल बाई बोल बोल. ओके, सो आता तू मेलेस, म्हणजे इमॅजिन कर की तू मेलेस. इमॅजिन करू. हा, इमॅजिन करू. बर केलं इमॅजिन, मी पुरुष आहे. सो बेसिकली माझ्याकडे जेव्हा फिमेल क्लायंट येईल ना, म्हणजे तुझी गर्लफ्रेंड येईल ना, तेव्हा मी तिला सांगेन की फर्स्ट डेटला त्याने तुझा हात पकडण्याची वाटच नको बघू, तूच त्याचा हात हातात घे. अगं नको ना, तुला किती वेळा सांगितलं नको ना टच करू. एवढं काय लागली? शनया मी पिंकी नाहीये. एक्सक्यूज मी, मी आत येऊ शकतो का? ठीक आहे. काय केलं तू? ते कॉड कॉड. ओ बाबा, बाबा आले. हा तू काय म्हणत होता? आत येऊ शकतो का मी? तू ऑलरेडी आत आलायस. हा? इथं ट्राय करून बघ. आणि तू आता बाहेर जे म्हणाली होतीस की तू तुझी काहीतरी कन्सल्टन्सी सुरू करणार आहेस, लोकांना सल्ले देणार आहेस, शनाया वन्स मोर वगैरे, ते लव्ह टिप्स. येस. सो मला तुझ्याकडून जरा लव्ह टिप्स हव्या होत्या. यो माय फर्स्ट क्लायंट. हो, मी देणार तुला टिप्स देणार सगळ्या. आणि तुझा ऍक्च्युली बाहेरच जा, खरंच तू बाहेर जा, मग मी तुला याच्याबद्दलच्या टिप्स देते. पिंकी प्लीज. टिप्स हवेत ना? येस येस येस. सो प्रॉब्लेम सांग. नाही प्रॉब्लेम ॲज सच काही नाही आहे. लढवतो मी आणि बाहेर पडतो, काही काळजी करू नका. ओके, मला जास्त वेळ बोलता येणार नाही. बाय. पिंकी काय करतेस? नाही मी हे बघत होते लॉक उघडते का. पण इथे एकटीच काय करतेस? नाही मी मुद्दाम नाही आले, त्या दोघांनी मला बाहेर काढलं ना. कुणी दोघांनी? शनाया आणि श्रेयस. शनाया आणि श्रेयसनं तुला का बाहेर काढलं? मला काय माहित, मला म्हणाले आम्हाला प्रायव्हसी हवी आहे, तू बाहेर जा. अरे त्यांना कसली प्रायव्हसी हवी आहे? मला नाही माहित रे, मला एवढंच सांगितलं की पिंकी तू बाहेर जा, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. मी बघतोच त्यांच्या. मी आलोच, पण तू उगीच काही प्रयत्न करू नकोस. नेहमी ते उघडत नाहीये ना, तर आत येऊन बस ना तेवढं. तो बोलला होता ना की त्याच्याकडे काहीतरी आयडिया आहे. प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा, मी आहे इथे. वहिनी तुम्ही आणि जॅनी तुम्ही आज जा, झोपा, मी जागा आहे. मी रात्रभर त्याच्याशी टचमध्ये राहणार. नाही नको आनंद भाऊजी, जेनीला विश्रांतीची जास्त गरज आहे. तुम्ही तिला आतमध्ये घेऊन जा, मी आहे. तशी मला झोप नाही येणार. अरे या ओके. नाही तसं नाही, तुला आराम करायची गरज आहे. चल चल वहिनी, आलोच मी. चल. तू काहीही सांगितलंस तरी चालेल. मी तुला काय सांगत होते की तू आता तुझ्या मनातलं माझ्याशी बोलणार म्हणून तू हिच्याकडे सल्ला मागणार. मग ही मूर्खासारख्या काहीतरी म्हणजे काही छान लव टिप्स देणार तुला, हातखंडा आहे हिचा. मग तू माझ्याशी बोलणार. त्यापेक्षा मी काहीतरी वेगळं सांगू का तुला? त्याच्यापेक्षा वेगळं? हे बघ, आता
आता तू जे मला सांगणार आहेस ना ते कसं आहे की त्यासाठी ही जागा आणि वेळ ही बरोबर नाहीये. ती स्पेशल गोष्ट आहे की नाही तुझ्यासाठी माझ्यासाठी. हो. मग ती एखाद्या स्पेशल जागेतच घडायला हवी ना. सी यू. सी यू. गुड नाईट. सी यू. सी यू. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट शना. ए काय काय गुड नाईट. उठ उठ उठ. मला खूप झोप आली. उठ ना. अरे पण बोर केलं तू पण बोर करणार आहे का? काय आहे तुझं काय प्रॉब्लेम. झोपू दे ना मला. काय गॅरी बोर करते तू पण काय बोर करते. काय जबरदस्ती आहे. मला झोपायचं आहे. मला बोलायचं ना तुझ्याशी. बोल बोल काय ते बोल. थांब एक मिनिट मला शांत होऊ दे. गॅरीने डोकं फिरवलंय माझं. 10कडे मोज. 1 बघ आणि तेव्हा आपला प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होणार आहे. श्रेयसची काय रिॲक्शन असेल, शनायाची काय रिॲक्शन असेल याचा विचार कर. ते दोघेही त्याला सोडणार नाही आहेत. आणि ऑफकोर्स आपण तर त्याला सोडणार नाहीच आहोत कारण आपल्याकडे फुटेज आहे सॅमीचं. आणि हे सगळं जर आपल्या मनासारखं झालं ना मग बघ राधिकाचं काय होईल हे माहित नाही पण SP ग्रुप ऑफ कंपनीची CEO मायाच होणार. आणि राधिका मसाले सुद्धा SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज होते की नाही बघ. त्यामुळे प्लीज थोडा पेशन्स ठेव प्लीज. तुझा जो शो आहे ना त्यात मी तुला मदत नक्की करेन पण पिंकी म्हणून नाही. मग हे बघ आता मी जे तुला सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा करायचा नाही. ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. पण एवढं काय सांगणार आहेस. असं काय सरप्राईज असल्यासारखं का वागतेस. सरप्राईजच आहे. ओके. हे बघ शनया. शनाया मी पिंकी नाहीये. बाबा ठीक आहे बाबा बाबा नाही बाबा नाही. खरंच शनाया मी पिंकी नाहीये. मग मी सौमित्र. सौमित्र बनहट्टी बोका. मग पण ऐक ना ते मगाशी तू आलीस ना की मी पिंकी बरोबर कम्फर्टेबल आहे. मी आणि पिंकी एकत्र झोपणार तेव्हाच मी ठरवलं की सांगून टाकायला पाहिजे. आणि दुसरा ऑप्शन नाहीये माझ्याकडे शनाया. म्हणजे तू एकटीच आहेस जी मला इथून बाहेर काढू शकते. प्लीज तू मला बाहेर काढशील का. हो नाही नाही आय हेल्प यू. बट तुझ्या आउटफिट मध्ये काय भारी दिसतोय यार. थँक्यू. हे नको का ते पिंकी. कौतुक करण्याची वेळ आहे का. मग कसली वेळ आहे. तू सांग काय करायचं. ते लॉक उघडता येईल का तुला आत्ता. नाही ते जॅम झालं ना काहीतरी. वॉचमन कडे काय वट आहे तुझी. असं विचारत राहील. हॅलो हा ऐक ऐक राधा. हे बघ तू काही टेन्शन नको घेऊस. मी शनायाला सांगून टाकलेलं आहे आणि आता तिला माहिती आहे मी सौमित्र आहे. हा आणि ती जबाबदारी तिने घेतलेली आहे. ती मला उद्या सकाळी बाहेर काढणार आहे. ओके नक्की. हॅलो राज सॉरी गमत करत होते. तुझा नवरा एकदम सेफ आहे इकडे. तू काहीच काळजी करू नको आणि तुझ्यापर्यंत सकाळी सेफली पोहोचेल. ऐक ना मी नंतर फोन करते. हा हा कोण आहे. शनाया मी आहे गॅरी. दिसले सॉरी सॉरी. आता असं काहीच वाटत नाही. काहीच नाही. तुला खरं सांगू का मला पण तू खूप मंद वाटायचीस. म्हणजे वाटायचीस. आता नाही वाटतेस. तू तो हार्ड आहे यार. हार्ड आहे तू हार्ड. अजून एक लास्ट हे सगळं आवरून येऊ का. बरं वाटतंय. तुला काही हेल्प हवी आहे का.
नको ग बाई, स्त्रीचा जन्म. कुठे आहेस? कुठे म्हणजे घरीच आहे मी. अरे तू घरी काय करतोस? मला न सांगता का निघून गेलास? अरे बाई मग काय करू यार, माझा धंदा आहे, बिझनेस आहे. अरे मला ऑर्डर आली होती एक चड्ड्यांची. ताबडतोब कॅन्सल कर आणि मी जे सांगतोय ते कर. अजिबात नाही, जमणार नाही. अरे का नाही जमणार? अरे का नाही जमणार म्हणजे काय यार. अरे कसाही असलो ना तरी तुझा मित्र आहे यार. तू मला कामासाठी बोलवतो आणि मग माझ्याच समोर मार खातोस. अरे म्हणजे किती हसायला म्हणजे आपलं किती वाईट वाटतं मला, माहितीये तुला. किड्या, या वेळेला असलं काही होणार नाहीये. अरे नेहमी असाच म्हणतोस तू. मागच्या वेळी त्या पिंकीला बोललो होतं, तिने कसं केलं होतं माहितीये ना. आणि आता तर तू तिला घरात कोंडून ठेवलंयस. बर बोल गुरु. आता एक काम करा, आत्ताच्या आत्ता इथे या, म्हणजे तासाभराच्या आत या आणि बाहेरचं लॉक आधी उघडा. मी लॉक आधीच उघडून आलोय. एक काम झालं, पैसे मिळणार. अरे तुला तुला कोणीच सांगितलं होतं स्वतःची अक्कल चालवायला? किड्या, काय गरज होती? बरं ठीक आहे, आता एक काम करा, मी मधल्या वेळामध्ये काय करायचं ते बघतो. तुम्ही पटापट या लोकांना फोन करा आणि त्यांना इथे घेऊन या. कळलं ना? त्यांना आणण्याची जबाबदारी तुमच्यावर. हो. पैसे गेले. काय चाललंय? कोण लोक आणि कोणाला कॉल्स करायचे आहेत? माया, आता आपल्याकडे वेळ नाहीये. काही करून पिंकीला किमान तासभर तरी या घरामध्ये गुंतवून ठेवायचंय. काय करता येईल आपल्याला? बापरे, तासभर? असं तोंड का लपवते पिंकी? दीदी गुड मॉर्निंग म्हणते. हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणलाय. चहा नको मला. अगं एवढा प्रेमाने आणलाय मी. नको चहा नको. का पण, काय प्रॉब्लेम आहे? मला गरम चहा नाही, एवढा थंड लागतो, थंड. एवढंच ना, मग गार करून आणतो. नको. ब्रेकफास्ट रेडी आहे. अगं तिला चहा पण नको म्हणते ती. पिंकी, काय झालं? तू असं तुझा फेस कव्हर का केलाय ओढणीने? बरं झालं तू विचारलंस ते. मी तर केव्हापासून पिंकीचा चेहरा बघण्यासाठी तळमळतोय. काय झालं पिंकी? ओके आहे ना सगळं? शेपशील तिचं. तुला माहितीये का, रात्रभर तळमळत होती रे ती बिचारी. मी जी घ्यायची ती काळजी घे ना, तू जा ना. अगं मग निदान चहा तरी पिऊ देत तिला. गरम चहा प्यायली की बरं वाटेल. हा शनाया, बट नाश्ता तिने नाश्ता केल्यावर तिला बरं वाटेल ना. अगं ताई, तू गॅरीची काळजी कर ना, तुला जेवढी करायची ती. हा प्लीज प्लीज प्लीज. नाही मजनू, जा ना आता, बस ना. अगं तिला चहा पिऊन बरं वाटेल ना शना. हा, मी आहे ना. मग मी जाऊ? हा. नक्की जाऊ? अरे ओके ओके. ते अंगठी पिंकीसाठी आणली आहे ना. अरे हे बघ, आता आपण रिहर्सल केली ना आणि तिने सांगितलं ना हॉटेलमध्ये भेटायचं. हा प्लीज तू एक काम कर ना, आणखी रिहर्सल कर. हा मॅम, सौमित्रबद्दलची आपली काळजी आता मिटली आहे. म्हणजे मॅम, आनंद सरांना ना एक चांगली आयडिया सुचली आहे. आम्हाला असं वाटतं ते सोल्युशन आहे. एक मिनिट. आनंद, नमस्कार, मी शलाका. तुम्ही माझ्या पिंकी बेबीला काऊन तुम्ही काऊन नाही काऊन तर नागपुरी झाला ना. आनंद भाऊजी, काय चाललंय हे सगळं? हा, हे काय आहे? मी पिंकीची आई बनून जर आत गेलो तर? मॅम, पिंकी घरी आली नाही, तिच्या काळजीपोटी तिची आई आली असं सांगता येईल ना आपल्याला. हा, आणि सौमित्रचा सुटका पण होईल. हा देव माणूस. अरे गाडी आली. गाडी वाले दूर के आए पटापट. तीच चालय. असू दे, चालीत काय कसं तरी खेळ. आली गाडी आली. ये इधर. आली गाडी वाले आली. या. वेलकम लवकर या. नमस्कार. अहो पण कुठे जायचंय? आणि ब्रेकिंग न्यूज काय आहे? आता चालात ना, मिळणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जा. तुम्ही गाडीला वा. ब्रेकिंग मिळणार. आज जा या. का मेकअप? काय अगं काय म्हणजे, आता एवढ्या सकाळी सकाळी तुला कुठे जायचंय? मेकअप करून कुठे जायचंय? अच्छा, कुठे बाहेर चाललीस का तू? नाही. मग मेकअप का करतेस? पिंकी आता जाईल ना खाली, तर मग मी तिला सोडायला खाली जाईन ना, म्हणून मेकअप करत होते. पिंकी, नाही मेकअप जर शनाया करते तर तू एवढं तोंड लपून का बसलीयस? तोंड लपवायला अजून वेळ आहे. काय म्हणजे अजून वेळ आहे ना जायला. म्हणजे नाश्त्याची वेळ झाली, ब्रेकफास्टची वेळ झाली म्हणून म्हणतोय असं. हे घे ना.
छान झालेत पोहे. अरे ते काढल्याशिवाय कसं खाणार पिंकी? ते काढ की. पिंकी, नाही तुला राग येणार नसेल तर एक सांगतो जरा, ते तुझ्या चेहऱ्यावर काय पोहे लागलेत का? हिरवं ती कोथिंबीर असेल. नाही ती नाही उगवलीये, ते केस उगवतात ना चेहऱ्यावर, तर त्याच्या आधी पुरुषांच्या चेहऱ्यावर कसं असं एक ग्रीन येतात मला दाढी मिशा, म्हणून मी काय सुंदर नाही आहेस. म्हणून आजपर्यंत माझं लग्न झालं नाही या. अगं पिंकी, तू लग्नाचं टेन्शनच घेऊ नकोस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू फक्त आता खाऊन घे. हा, नकोय मला खायला. एखाद्या मुलीला तिच्या दिसण्यावरून असं बोलल्यानंतर किती त्रास होतो हे नाही कळलं तुम्हा पुरुषांना. आणि त्यात ही गुरु सारखे पुरुष तीन कानाखाली मारून सुद्धा सुधारत नाही. ऑफिसच्या बाहेर मी गाडी थांबवली होती आणि पण होते. हाय, हा बुलडोझर उभा होता म्हणून तर गाडी थांबली ना. ते ओळखतात मला. तुम्ही ते माझ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करणार म्हणून मी तुम्हाला बोललो होतो. आठवतं? इंटरेस्टेड आहात? कुठल्या बिझनेस बद्दल बोलला होता तुम्ही? हा, चड्डी बनियांचा. केड्या काय बोलतोय आपण? कशासाठी आलो आणि काय बोलतोयस तू? हो थांबा हो मम्मा, त्या ओळखतात. मी खिडकीतून बोललो त्यांच्याशी. आता माझंच नाव घेतील बघ. एक्सक्यूज मी, बोला. इथे मिस्टर गुरुनाथ सुभेदार कुठे राहतात? गुरुनाथ सुभेदार आहात त्यांनीच आम्हाला तुम्हाला रिसीव्ह करायला पाठवलंय. चला 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 सर, प्लीज चला चला चला. चंदा मामा दूर. एवढा मोठा माणूस आणि आठवत कसं नाही त्यांना? माझं नाव आठवलं पाहिजे त्यांना. तुम्ही दोघं जाऊन तयारीला लागा. मी जरा पिंकी सोबत थांबते. तिला हवं नको ते बघ. अगं शनाया, म्हणजे आम्ही गेलो असतो, बट हे तुझं घर आहे की नाही, सो इथे कुठे काय ठेवलंय किचन मध्ये बेटर तुला माहिती आहे. सो चल ना आमच्या सोबत. अगं मी जरा पिंकी सोबत थांबायचं म्हणत होते. हो हो लागेल मला शनाया इकडेच. अगं नाही शनाया, ऐक, खरंच तू आमच्या बरोबर चल, नाहीतर शोधाशोध करायला वेळ जाईल म्हणून म्हणतो. चला. या. मला माहितीये तुमच्या मनामध्ये राधिका सुभेदार यांची खूप चांगली आणि मोठी इमेज असेल, पण कधी ना कधी माणसाचा खरा चेहरा आपल्याला समोर आणावाच लागतो. सर, मी तुम्हाला एक खात्री देतो, आज इथून जाताना तुम्ही तुमचा वेळ वाया गेलाय असं मात्र तुम्हाला नक्की वाटणार नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं जर झालं तर बरंच होईल. आम्हाला अजून किती वेळ वाट पाहावे लागेल सर? झालं पाचच मिनिटं. मी लगेच सगळी तयारी करतोच आहे. 5 मिनिटं तुम्हाला निरोप पाठवतो. हा किडे, तोपर्यंत सगळ्यांचा चहा पाण्याचं बघ. आलो. बसा बसा सर. सगळ्यांसाठी पाणी आणतो. मला आता फक्त भीती वाटते सौमित्र. मी आता तिथे येते, तुला लवकरात लवकर तिथनं बाहेर काढते आणि सगळ्यांना खरं खरं काय ते सांगून टाकते. तू गप्प बस. तू असं काही करायचं नाही, कळलं का? अजिबात इथे यायचं नाही. मग काय करू मी आता, तू सांग. तू एक काम कर, तू सरळ आईंकडे जाऊन बस, कळलं का? हा, काही मदत लागली तर मी फोन करतो तुला. अगं बाहेर ठीक आहे ना, तू थांब ना बाहेर 2 मिनिटं. मी बोलते ना. लागली तर लॉक उघडलं. लॉक उघडलं. ऐकलं का बाबा? लॉक उघडलं. हो हो, आता लगेच निघते मी बाबा. हो बाबा, आईला सांगा, काही काळजी करू नका. हा बाबा, आईला सांगा. हा हो, लगेच निघते, पोचतेच मी बाबा. हा बाय बाय बाबा. हा हा हा, असं आहेस ना तू. एक हे बघा, आपण आहे ना नंतर बोलू या विषयावर. ओके अश्विनी, तू आपण बोलू ना नंतर. चला ना आता. पिंकी, सरप्राईज तुझ्यासाठी आहे की नाही? मग तू आधी चल ना. मी पुढे. हो. ओके. नाही असं काही वाटत नाही. गॅरीने काहीतरी फुलाची कमान केली, त्याच्या खालनं सुटक. मला वाटलं जास्वंद आताच आलं. चालायचं? हो, लगेच म्हणजे काय. चला कशाला एवढे फुलांचं वगैरे ना. चला. ए अरे पिंकी, ये ना. या मिस पिंकी.
आणि बाकीच्यांची ओळख करून देईनच, पण यांची विशेष ओळख करून देण्याचं कारण म्हणजे याच आहेत त्या ज्यांनी माझ्या कानाखाली मारली होती. आणि मी प्रेझेंटेशन देत असताना बरं का, म्हणजे मी प्रेझेंटेशन देत असताना चुकून नेमका जो व्हिडिओ लागला होता त्याच्यात जे आम्हाला मारत होते ना, ती हीच मिस पिंकी. येस, आय रिमेंबर. पण मला असं वाटतं की तुम्ही देखील काही बोलला होतात ना? हा, म्हणजे आमची बोलणीच चालू होती, पण त्या वादावादात हात उगारला तो ही ना मिस पिंकी. पाहुणे आलेत का? पाहुणे म्हणजे आले नाहीयेत, म्हणजे येणार असतील. तुला काय कारायचंय? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण पिंकी तुमच्याकडे आहे ना? हा, ती तुला कसं माहित? काल रात्रीपासून पिंकी तुमच्याकडे आहे आणि ही सगळी गडबड चालली आहे. अचानक पाहुणे येत आहेत, नेमका काय प्रकार आहे? आले आले आले. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आता मित्रांनो, थोड्याच वेळात एक मोठी ब्रेकिंग. तरी या दोघांचं म्हणजे राजा राणीचं आमचं असं काही फार विशेष जमत होतच असं नाही बरं का. उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे राजा जेव्हा समोरच्याला हाय हाव यू असं म्हणत असे, त्यावेळेला राणी मी अमुक करून राहिली, मी तमुक करून राहिली, मी हे कुठून राहिली, मी ते कुठून राहिली असं बोलायची. ओल्ड फॅशन. हा, म्हणजे फक्त भाषेचाच फरक होता असं नाही, तर राजा राणीमध्ये क्लासचा फरक होता, क्लासचा. साठी तो पहिल्या राणीला सोडून दुसऱ्या राणीकडे आला होता, या कारणाशीच तिला काही घेणं देणं नव्हतं, नाही का? बरं, इकडे पहिली राणी काय करत होती तोपर्यंत? तर ती राजा अजून कसा बर्बाद होईल याचीच वाट बघत होती. खोटं बोलताय तुम्ही. यानी अति करतोयस तू. एक्सक्यूज मी. नाही म्हणजे जावई बापू, बाकी सगळं ठीक आहे, पण ते दुसऱ्या राणीच्या मम्माबद्दल जे काय तुम्ही बोललात ना, ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं का मध्ये बोलायला? मग कशाला बोलताय? चुप. तुझे डोळे आलेत म्हणून हा गॉगल घातला असं म्हणाली होतीस ना? पण डोळे तर ठीक वाटतायत, हो ना? वेगळाच रंग आहे काहीतरी. पण आता हेच डोळे सगळ्यांसमोर उघडणार आहे मी. मगाशी मी तुम्हाला जी राजा राणीची गोष्ट सांगत होतो ना, म्हणजे आता तीच गोष्ट चालू आहे, त्यातलं हे तिसरं कॅरेक्टर म्हणजे दुसरा राजा. सो अशा रीतीनं आता त्या दुःखी राणीला सुखी ठेवणारा राजकुमार मिळाला. आणि मग दोघांनी ठरवलं, आता पहिल्या राजाला नेस्त नाबूद करून सोडायचं. मग त्यांनी काय केलं, हळूहळू त्याच्या जवळच्या लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली. मुलगा तर आपल्या बाजूने घेतलाच, पण त्याच्यानंतर आई वडिलांनाही आपल्या बाजूने वळून घेतला. हा दुसरा हल्ला. सर बास बास झाली ही नाटकं, बास आता. का? का म्हणजे तुम्ही राधिका वहिनी आणि सौमित्राबद्दल काय वाटेल ते बोलताय, मी सहन करणार नाही. तर तुम्हाला देव सुद्धा साथ देतो पुढे जाण्यासाठी. पहिल्या राजाच्या बाबतीत तेच झालं. तो हळूहळू हळूहळू मेहनत करत, कष्ट करत स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. आणि अचानक त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या याच गुणांची कदर करणारी एक व्यक्ती आली. SB कंपनीची सरसेनापती, खरं तर सर्वे सर्वा म्हणूया आपण तिला. आणि माझ्यासाठी म्हणाल तर माझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, एव्हरीथिंग, मिस माया. कौतुकाची सवय नाहीये. अरे सवय नसेल तर सवय करून घे ना माया. हं, त्यांना कळलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्या तुमच्या इंटरेस्टिंग स्टोरी मधलं हे 5वं कॅरेक्टर तर
एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. काय तुझं काय? नाही मी म्हटलं मीडिया आहे तर ते चड्ड्यांचं थोडं मी एक्झॅक्टली सर, हेच 5वं आणि सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर. ही राजाच्या आयुष्यात आली आणि तिच्या लक्षात आलं की आपण जर या राजाला साथ दिली तर आपण राज्याचा विस्तार नक्कीच करू शकतो. काय नाही विश्वास बसत आहे? पुरावा हवाय, देतो ना पुरावा. हे बघ, हा घ्या पुरावा. बघ ना सौमित्र पण हट्टी आहे तो. हजार करोड कंपनीचा मालक आहे तो. हो ना, हाय रेटिंग न्यूज आहे ती. हाय. कळतोय ना आता सगळा गेम. काय लाज वाटतेय? आपण कसली नक्की लाज वाटते रे? म्हणजे आपण स्वतः मूर्ख बनलो याची लाज वाटतेय, की ज्यांना आपण गुरुस्थानी मानलं अशा वहिनींनी आपल्याला मूर्खात काढलं याची लाज वाटते? काय दे ना उत्तर. अरे श्रेयस बोल, काय आहे या स्टोरीच्या तू केंद्रस्थानी आहे, सेंट्रल कॅरेक्टर, त्यामुळे सगळ्यांना मीडियाला तुझं म्हणणं पण जाणून घ्यायचंय. बोल बोल. सॉरी, पण जी माणसं आपला पर्सनल राग आपल्या कामामध्ये आणतात त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे राधिका मॅम, आजपासून तुमची कंपनी आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकत आहोत. मिस्टर सुभेदार, थँक्यू व्हेरी मच. ही जी रियालिटी आहे ही रियालिटी तुम्ही आम्हाला दाखवून दिल्याबद्दल. समोर रिव्हील करून दिलं, थँक्यू सो मच सर. बाय बाय. काय मिस्टर सौमित्र बनहट्टी, माझ्या 3 कानाखाली मारल्या त्याची जखम पुढे कित्येक दिवस दिसत होती आणि ठणकतही होती. खूप राग आला रे. मला असं वाटलं सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली एक मारावी आणि विषय मिटवावा, बदला घ्यावा सगळ्याचा. पण नाही, आज मी जे काही घडवून आणलंय ना त्याची जखम दिसणार तर नाही, तुझ्या मनात कायम सलत राहणार आहे. त्याचा काही फोन नाही, पण हर्ट झालाच असणार आहे ना तो. सी मॅम, माझ्यामुळे खूप लोक हर्ट होणार आहेत.
तिला आत नाही. नाही मी ऐका जिनी, आत चल. आराम कर. अजिबात आता बोलायचं. मॉम डॅडची माफी मागते मला फक्त जिनी, कॉल लावून द्या. जिनी, थांबशील का आता प्लीज? थांबशील का? त्रास होईल. चल तू आधी आत जा. आराम कर, काही विचार करायचा नाही आता. चल चल जा.